तुम्हाला जर गिल्ट फ्री चाट खायची असेल ना, ज्यामध्ये शेव, पापडी, फरसाण, तळलेले काहीच पदार्थ नाही आहेत, तर ही अशी रताळ्याची चाट खाऊन बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. 2-3 रताळी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती. त्याला थोडा तेलाचा हात लावून घेतला आणि आता एक फॉईलचा तुकडा करून त्यामध्ये मी एक रताळं व्यवस्थित गुंडाळून घेणार आहे. ही रताळी आपण गॅसवरती एका जाळीवर ठेवून भाजून घेणार आहोत. जो स्मोकी फ्लेवर याला येतो ना, तोच आपल्याला या चाटमध्ये हवा आहे. हिवाळ्यामध्ये ही गरम गरम चाट खायला खूप मजा येते. पूर्वीच्या काळी जसं शेगडीमध्ये ही रताळी, बटाटे आपण भाजून खायचो, त्याची मजा काही औरच होती. आता शेगडी आपल्याकडे नाही आहे, तर आपण अशी युक्ती करून गॅसवर ही रताळी जर भाजून घेतली तर आपल्याला जवळपास तोच स्मोकी फ्लेवर या रताळ्यांमध्ये मिळणार आहे. सुरुवातीला अगदी 2 मिनिट थोडा मोठा गॅस ठेवला होता, मीडियम होता. त्यानंतर मात्र कमी गॅसवरच आपण हे भाजायचे आहेत. थोड्या थोड्या वेळाने अलटपलट करत आपण हे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 10 ते 15 मिनिटात आपली रताळी भाजून होतात. कच्चं रताळं खूप कडक असतं, पण अशी सुरी जर सहज आत गेली तर म्हणजे आपलं रताळं आतून व्यवस्थित भाजल्या गेलं आहे. आता गॅस बंद करून आपण एक रताळं हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही असंच 5 मिनिटं ठेवायचं आहे, कारण जर तुम्हाला थोड्या वेळाने चाट करायची असेल तर तुम्ही हे अजून जास्त वेळही ठेवू शकता, कारण फॉईलमध्ये ते बराच वेळ गरम राहतं. आता आपण 5-10 मिनटं झाली आहेत. याला थोडंसं कापून बघूया. बघा किती सुंदर शिजलं आहे आतून रताळं अगदी, आणि अजूनही गरम आहे, वाफाळतं आहे. सुरीने अशा प्रकारे याचं साल आपण काढून घ्यायचं आहे. मला जरा गरम लागतं आहे हाताला, त्यामुळे मी खाली एक फॉईलचा तुकडा घेतला आहे. रताळं असं सोलून घ्यायचं. यावरती घालायला आज आपण चिंचेचं पाणी केलेलं आहे. चिंचेचं कोळ काढून ती शिजवायची नाही आहे चटणी, त्यामध्ये मी थोडासा गूळ घातला आहे. पण तुम्ही अगदी गूळ न घालता सुद्धा चिंचेचं पाणी घेऊ शकता, कारण रताळं चवीला गोड असतं. तर त्यामध्ये आंबूस चव आपल्याला हवी आहे, म्हणून आपण हे फक्त चिंचेचं पाणी घेणार आहोत. शक्य तितक्या कमी कॅलरीज आपण ह्या चाटमध्ये घ्यायच्या आहेत, म्हणूनच जास्त गूळ न घालता मी अगदी छोटा गुळाचा खडा त्यामध्ये घातला आहे. सगळ्यात पहिल्यांदा यावरती सेंधव मीठ घातलं आहे मी. त्यानंतर चिंचेचं पाणी जे आपण करून घेतलं होतं ते घालायचं आहे. रताळ्याचे तुकडे थोडे मोठेच ठेवायचे आहेत. जिरपूड आहे. जिरपूड मी रेडीमेड वापरते आहे, पण घरी जर तुम्ही करत असाल तर जिरं थोडं जास्त काळं करून त्याची पूड केली तर तीही छान लागते. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे याच्यावरती. हा मी उपासाचा चाट मसाला घालते आहे, कारण ही चाट मी उपासाला केली होती. तुम्ही साधाही घालू शकता. उपासाला करत नसाल तर यावर बारीक चिरलेला कांदाही घालू शकता. आता हे थोडंसं टॉस करून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेशनेससाठी आपण वरती थोडंसं लिंबू पिळायचं आहे. आणि आता सर्व करताना जेव्हा आपण प्रत्येक बोलमध्ये ही चाट काढू, तेव्हा त्यावरती परत सगळे जिन्नस जे आपण घातले होते, काळं मीठ आहे, जिरपूड आहे, चाट मसाला, हे सगळं पुन्हा थोडं थोडं भुरभुरायचं. थोडंसं चिंचेचं पाणीही घालायचं आणि लिंबू पिळून ही चाट सर्व करायची. अगदी अप्रतिम चवीची ही चाट तुम्हाला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन देणार आहे, जरी यामध्ये काहीही तळलेले पदार्थ नसले तरीसुद्धा. तुम्ही जर वेट लॉस जर्नीवर असाल आणि चाट खाण्याचं क्रेविंग होत असेल तर ही चाट जरूर खा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा, आणि तुम्हीही नक्की करून बघा. धन्यवाद.